आपण एखाद्या बिझनेसची सुरुवात करतो आणि सुरुवात करताना आपल्या मनात एकच असते की आपण कस्टमरचा विश्वास कसा जिंकू. आणि प्रत्येक बिझनेसमध्ये स्कॅम होणं ही गोष्ट कॉमन आहे. स्कॅमपासून वाचण्यासाठी तुम्हाला फक्त व्हेरीफाय करायचं आहे की तो व्यक्ती जेन्युइन आहे का, तो व्यक्ती जो व्हिडिओ फोटो पाठवते तो जेन्युइन आहे का. मला इन्स्टावरून रात्री 11 वाजता कॉल आला. दुसऱ्या दिवशी कॅट द्यायचं होतं, तेही कवठे महाकाळ, कोल्हापूरपासून 72 किलोमीटर लांब असणारे कवठे महाकाळ. तरीही मी जायचं ठरवलं कारण मला आवडते रायडिंग. मित्रांनो, फिरायची पण संधी मिळाली आणि कॅट डिलिव्हर करायचं होतं. क्लायंटसोबत आदल्या दिवशी रात्री स्कॅम झाला होता. पैसे घेतले होते 4,500 रुपये आणि त्यानंतर ब्लॉक केलं होतं. मी पोहोचलो होतो हिंगणगाव इथं. कवठे महाकाळमध्ये असणारं हे छोटंसं गाव. या गावातलं वातावरण खूपच सुंदर होतं आणि ज्या व्यक्तीच्या घरात कॅट द्यायचं होतं त्यांची छोटीशी दुधाची डेअरी होती. गावाकडचं सुंदर वातावरण बघितलं की आपल्या गावची आठवण येणं साहजिकच आहे. आमचंही गावी असंच घर होतं. चला तर पाहूया कस्टमर काय म्हणतात आपल्या या सर्व्हिसबद्दल. रील बघून काल एका व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला. त्याने आमच्याकडून पैसे मागून घेतले कॅट पोच करतो म्हणून. काय पोच केला नाही आणि काल आम्हाला रिओ पेट शॉपची रील भेटली इंस्टाग्रामवर. आम्हाला वाटलं पण नव्हतं की त्याने पोच करतील. त्यामुळे आम्ही इथं कॅश ऑन डिलिव्हर केल्या आणि सेवा मात्र शेवट आहे. थँक्यू रिओ पेट शॉप. जाता आता एवढंच सांगेन, सावधान रहे, सतर्क रहे आणि आमच्याकडून तुम्हाला जर कॅट हवा असेल, डॉग हवा असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा.